नवप्रभात न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। आरक्षणाचे जनक राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिन निमित्ताने आज त्यांना विनम्र अभिवादन करायला आज या समाधीस्थळावर आम्ही आमचे सर्व सहकारी, माझे बंधू अखिलेश राजे, यश राजे, आमचे महानगराचे अध्यक्ष माननीय विजयराव जाधव साहेब, आमचे सर्व सहकारी, नगरसेवक, बँकेचे सर्व संचालक किरणराव आणि सर्व आमचे सहकारी आज इथं अभिवादन करायला आलो आहे। आणि राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांनी जे काय त्या काळामध्ये निर्णय घेतले आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही ह्या सगळ्या शिक्षणाचा निर्णय असतील, सामाजिक सलोख्याचे निर्णय असतील आणि खरं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की आपल्या भारताचं जे संविधान ज्यांनी लिहिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पुढे आणण्याचं जे काम केलं आहे, त्यांना एक प्राधान्य द्यायचं काम केले, त्याच्यामुळं आज आपल्याला मताचा अधिकार आहे। अशा राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आम्ही सर्व सहकारी आलो आहे। जसं आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वर्षापासून, मागच्या 4-5 वर्षापासून, जसं त्यांची आता पुढच्या महिन्यामध्ये जयंती आहे, आम्ही सर्व सहकाऱ्यांनी तो निर्णय घेतला होता की त्यांच्या कृतीच्या स्तरावर म्हणजे धरणावर आपण त्यांची जयंती साजरी केली पाहिजे। आणि तसं आपल्याला माहिती आहे जनकराजांच्या वंशजांनी आम्ही सगळे म्हणून आमच्या सगळ्या समूहाचं नाव राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या नावानेच आहे। आणि योगायोग आहे की पुढच्या वर्षी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला 50 वर्ष पूर्ण होतात आणि त्या अनुषंगाने फेब्रुवारी 2027 पासून ते फेब्रुवारी 2028पर्यंत आम्ही तो 50 वर्ष साजरी जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामागे हेतू कारखाना समूह आणि राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने तो कारखाना आहे, ज्याला ऑलमोस्ट 75 पुरस्कार आता मिळाले आहेत। आणि त्या अनुषंगाने असे बरेच कार्यक्रम आम्ही घ्यायचं नियोजन केलेलं आहे। आणि आज परत शाहू महाराजांना मी विनम्र अभिवादन करतो। राज्य लेवलला ते पोहोचलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना आता यामध्ये हस्तक्षेप करायला लागतो। हसन मुश्रीफ असेल, सतेज पाटील असेल, यांच्यासमोर गोकुळची काय स्थिती असते? मी पॉलिटिकपेक्षा तुम्हाला थोडेसे 2-3 टेक्निकल मुद्दे या बाबतीत सांगतो। विषय नंबर 1 की मी टेक्निकल मुद्दे, मी माझं ओपिनियन एक्सप्रेस काय करत नाही आहे। अ वर्गाच्या ज्या संस्था असतात याच्यामध्ये सरकारनेच कायदा केलेला आहे की अ वर्गाच्या ज्या संस्था आहेत त्यांचं टर्म संपल्यानंतर जर त्या टर्मच्या आधी इलेक्शन नाही झाली तर आपल्याला प्रशासक नेमायला लागतो। जसं आपल्याला आठवते की एकदा बिद्रीवरही प्रशासक, आणि त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांचं आणि बोर्डचं मत आहे की आम्ही इलेक्शन टायमात घ्यायला बोर्ड तयार होतं, फक्त कोर्टाने ऑर्डर दिले की संस्थांचं तुम्ही एन्क्वायरी करा, त्याच्यामुळं डिले झालेला आहे आणि त्याच्यामुळं आमच्या काही कारणामुळे नाही झाले। पण एक मुख्यमंत्र्यांचं मत होतं की कोण कोर्टात जर गेलं की तुम्ही केलेल्या कायद्याचे तुम्ही अंमलबजावणी करत नाही आहे, त्याच्यामुळं प्रशासक नेमलं गेलं आहे। आता त्याचे इंटरप्रिटेशन्स की गोकुळचा चुकीचा कारभार होता म्हणून प्रशासक नेमलं गेलं का नाही, ती इंटरप्रिटेशन्स बाजूला ठेवून कायद्याने त्यांना प्रशासक नेमावं लागत होतं। आणि मला असं वाटतं की बोर्डच्या काही चुकीमुळं इलेक्शन पुढे नाही गेले ह्याच्याबद्दल मला वाटतं मुश्रीफ साहेब पण कोर्टात गेलेत, बोर्डचे काही लोक गेलेत। तो हा टेक्निकल मुद्दा आहे, मी तुम्हाला टेक्निकली विषय सांगितले काय झालेले आहेत। त्याच्यामुळं त्याचा कारभार बरोबर चुकीचं त्याच्यामुळं प्रशासक नेमलं असं काही नाही। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हे कायद्याने बांधील आहेत आणि त्याच्यामुळं कायद्याप्रमाणे तो निर्णय झालेला आहे। तो शेतकऱ्यांच्या बाजूनी निर्णय योग्यच आहे। पण आज परिस्थिती अशी झाली आहे की कारखानदारांना आज आपण राज्यामध्ये जर केन प्राईस ऊस बिलाचे डेट्स बघितले किंवा थकबाकी बघितली ती फार मोठ्या प्रमाणात आहे। आमच्यासारखे चांगले चालणाऱ्या कारखान्याला पण पुढच्या वर्षी जर सरकारने यावर्षी रिशेड्युलमेंट आणि ह्या गोष्टीचा निर्णय नाही घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं MSP याचा जर निर्णय नाही घेतला तर पुढच्या वर्षी मला भीती आहे की बहुतांशी सगळ्याच कारखान्यांची शेवटची काही बिलं थकण्याची फार मोठी पॉसिबिलिटी आहे। आज तोडणी वाहतूकची बिलं आपण बघितली ते ॲव्हरेज 100 कोटीपर्यंत गेलेत आणि जर काही दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे प्राइसेस वाढले तर आणि वाढायची शक्यता आहे। त्याच्यामुळं
माझं राज्य सरकारांना आम्ही या शिष्टमंडळ मुख्यमंत्रींना भेटणार आहे आणि त्यावर थोडंसं एक पॅकेज इंडस्ट्रीसाठी केला पाहिजे. रिशेड्युलमेंटचा गोष्टी विचार केला, रिस्ट्रक्चरिंगचा विषय बँकेचा केला पाहिजे. आणि MSP हा विषय फिरून MSPसाठी हा जोपर्यंत आपण निर्णय घेणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हे जे थकबाकीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे हे पुढच्या वर्षी आणि वाढायची शक्यता नाकारता येईल. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.